त्याच्यामधूनही जर त्यांनी उत्तर दिलीच तर त्या गोष्टी उघड होतील. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, ईव्हीएम मशीन हे युपीए सरकारच्या काळात आणली. याच्याबद्दल हे म्हणतात की तुम्हीच आणली, आम्ही त्याला विरोध केला. त्यावेळेला जी ईव्हीएम मशीन होती त्याला व्हीव्हीपॅट नावाचं युनिट नव्हतं. व्हीव्हीपॅट नावाचं युनिट हे एकच युनिट असं आहे की जे बाहेरच्या माहितीला जोडलं जाऊ शकतं. म्हणजे लक्षात घ्या, 3 युनिट्स आहेत, एक बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्हीपॅट. बॅलेट युनिट म्हणजे जिथे तुम्ही बटन दाबता ते बॅलेट युनिट, जिथं तुमचं मत रेकॉर्ड होतं ते म्हणजे कंट्रोल युनिट, आणि जे तुमचं मत छापून तुम्हाला चिठ्ठी दाखवतं ते व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे प्रिंटर. त्याचा सगळी गफलत जी आहे ती या व्हीव्हीपॅट मध्ये आहे. कोण वेळा असं कसं म्हणता तुम्ही, व्हीव्हीपॅट तर आम्हाला आमचं बरोबर चिन्ह दाखवतं, बरोबर चिन्ह दाखवतं, हे करेक्ट आहे, परंतु तुमचं मत कुठलं रेकॉर्ड होतं आणि मत कुठलं दाखवलं जातं याच्यामध्ये भिन्नता असू शकते आणि ती निर्माण केली जाऊ शकते. याचं कारण जे बॅलेट युनिट आहे ते एखाद्या कीबोर्ड सारखं आहे. कॅल्क्युलेटरचा कीबोर्ड असतो, 1 दाबलं की 1, 2 दाबलं की 2, त्याला त्याचा अर्थ कळत नाही. एक वरती सुरूचं झाड आहे का आंब्याचं झाड आहे का माणूस आहे त्याला काही कळत नाही, त्याला 1 म्हणजे 1 कळतो फक्त. जो कंट्रोल युनिट आहे त्याला सुद्धा 1 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 2, तिथं तुम्ही जे नाव ठरवाल तेवढं नाव त्याला कळतं जे तुम्ही फीड केलं असेल. सगळ्यात महत्वाचं युनिट आहे ते बॅलेट युनिट. 15 दिवस आधी सगळ्या उमेदवारांची नावं मागे घेणं वगैरे जे काय सगळं असतं, सगळा कालावधी पूर्ण झाला. मग पुढं काय होतं, बॅलेट युनिट तेच असतं, कंट्रोल युनिट तेच असतं, ते रँडमाइज केले जातात, त्याच्यावरचा पहिला डेटा पुसला जातो, मान्य आहे. मॅनिप्युलेट कुठं होतं लक्षात घ्या, कुठं होऊ शकतं म्हणजे ते असं. बॅलेट युनिट या मतदारसंघात दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं, कंट्रोल युनिट या मतदारसंघात दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं. ते काय म्हणतात, मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये 1 नंबरला भाजप असेल, 2 नंबरला काँग्रेस असेल, या निवडणुकीमध्ये दुसऱ्या मतदारसंघामध्ये 2 नंबरला भाजप असेल, 1 नंबरला काँग्रेस असेल. आम्ही मॅनिप्युलेट केलं तर असं चालू शकणार नाही. करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे, पण मॅनिप्युलेट कुठं होतं, मग कुठं होऊ शकतं. तर शेवटच्या 15 दिवसामध्ये या मतदारसंघाचा जो डेटा असतो, या मतदारसंघामध्ये रमेश बागवे हे उभे आहेत, त्यांचं चिन्ह काय पंजा आहे आणि त्यांचा अनुक्रमांक 5 आहे. दुसरे उमेदवार त्यांचा 1, 3, 4, 5, 10 जे कोण असतील त्यांचे डेटा हा कॉन्क्रीट डेटा आहे, याला डेटा म्हणतात. तो डेटा शेवटच्या 15 दिवसामध्ये साधारणपणे तो एका युनिट मधून, त्याला सिम्बॉल अपलोड युनिट असं म्हटलं जातं. सिम्बॉल अपलोड युनिट म्हणजे इलेक्शन कमिशनचं जे सेंट्रल ऑफिस आहे त्याच्याकडून त्यांनी नेमलेले अधिकारी प्रत्येक मतदारसंघात जातात आणि तिथून व्हीव्हीपॅट हे कनेक्टेबल आहे. म्हणजे आपला USB ड्राईव्ह जसा असतो किंवा अन्य अशा प्रकारचे जे ड्राईव्ह असतात त्या ड्राईव्हनी व्हीव्हीपॅटला ही माहिती जोडून फीड केली जाते. लक्षात घ्या, खरी माहिती आहे, जेव्हा ती मशीनला माहिती फीड केली जाते त्यावेळेला माहिती बरोबर फीड होणार की 1 नंबरला रमेश बागवे, 2 नंबरला अजून कोणतरी, 3 नंबरला अजून कोणतरी आहे. परंतु तो डेटा फीड करत असताना व्हीव्हीपॅटचा प्रोग्राम न बदलता, प्रोग्राम आणि डेटामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. जे तांत्रिक लोक आहेत ते समजू शकतात. प्रोग्राम इज डिफरंट, डेटा इज डिफरंट. तो डेटा फीड करत असताना तुम्ही त्या फाईलमध्ये ऍडिशनल काही अशी इन्फॉर्मेशन ही टाकू शकता की ज्याच्यामुळे बॅलेट युनिट करून आलेला डेटा व्हीव्हीपॅट एका पद्धतीने प्रिंट करेल पण दुसराच मेसेज कंट्रोलला पाठवेल. म्हणजे तुम्हाला दिसेल 1 नंबरला रमेश बागवे आहेत, त्याला तुम्ही दिलेलं मत प्रिंट झालं, तुम्ही बघाल. परंतु अशी शक्यता आहे की प्रत्यक्षामध्ये ते मत कंट्रोल युनिटला 1 नंबरला न जाता 3 नंबरला जाईल. हे प्रत्येक मताच्या बाबतीत करण्याची गरज नाही. कोणी म्हणजे यांना एवढी मतं कशी पडली. तर हे डेटा अशा पद्धतीनं फिट केला जाऊ शकतो आणि प्रोग्राम न चेंज करता, पुन्हा सांगतो, प्रोग्राम चेंज न करता
अशा पद्धतीनं फीड केला जाऊ शकतो की ज्याच्यामुळे प्रत्येक 6वं मत जे 1 नंबरचं आहे ते 3 नंबरला जाईल. प्रत्येक मत जाणार नाही. 3रं मत 4थं मत काय तुम्ही जे ठरवाल. एवढंही केलं जाऊ शकतं की हे सर्व करताना ते सकाळी मॉक पोल तुम्हाला दाखवतात, हे 7 ते 7:30 करायचं नाही. ही जी बिहेवियर आहे ती 8 ते 4 या वेळातच होईल किंवा काय तुम्ही ठरवलं असेल ते. हे सर्व काही सिम्बॉल अपलोड युनिट नावाचं जे युनिट व्हीव्हीपॅटला जोडायलाच पाहिजे, कारण त्याच्याशी व्हीव्हीपॅट कामच करणार. प्रत्येक मतदारसंघाने वेगळाच त्याला डेटा दिलाच पाहिजे. आणि आपली मागणी अशी आहे की हे जे व्हीव्हीपॅटला जोडलं जाणारं सिम्बॉल अपलोड युनिट आहे त्याच्यामधल्या फाईल्स या तुम्ही पब्लिक डोमेन मध्ये टाका, म्हणजे सार्वजनिकरित्या खुल्या करा. त्याची फाईल सिस्टीम अख्खी ती पब्लिक ओपन करा की ही फाईल सिस्टीम अशी आहे आणि ती आमच्या इंटरनेटवरती अवेलेबल आहे, ती कोणी येऊन चेक करू शकतो. पहिला मुद्दा. जेव्हा युपीएने मशीन आणली युपीएच्या काळामध्ये त्यावेळेला व्हीव्हीपॅट युनिट नव्हतं, म्हणजे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट ही कुठल्याही प्रकारे थर्ड सिस्टीमला जोडली जाऊ शकत नव्हती. त्यामुळे तुम्ही ती पट्टी जी चिकटवाल ती पट्टी 1 नंबरला रमेश बागवेंचं नाव असेल, 2 नंबरला भाजप असेल, 3 नंबरला काय समाजवादीचं असेल, तर ते फक्त ते पट्टीप्रमाणे तुम्ही ठरवणार. हे 1 नंबरला आहे ना म्हणजे 1 नंबरला याला मत दिलं, म्हणजे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कुठली लोड होत नव्हती, त्याला कुठलंही बिहेवियर चेक येत नव्हतं. व्हीव्हीपॅट युनिटमुळे तुम्ही त्याला एका विशिष्ट पद्धतीने बिहेव करायला लावू शकता. आणि म्हणून आपली अशी मागणी आहे की हे बिहेवियरल हा जो डिफरन्स आहे हा ज्याच्यातून संभाव्य होतो ते सिम्बॉल